रामकृष्ण हरी. हा आहे फुगेवाडी गावचा एकुलता एक असा कदमांचा वाडा. आबाजी कदमांनी रक्ताचं पाणी करून हा वाडा उभारला, जो पुढे वारशात केशवरावांना आणि त्यांच्या पश्चात रामचंद्र कदमांना मिळाला. पण त्यांच्यावरही काळाने झडप घातली. कदमांना वाड्याबरोबर लाभलेला अजून एक वारसा म्हणजे विठ्ठल भक्तीचा. श्री विठ्ठल म्हणजे कदमांचं कुलदैवत, ज्यांची मनोभावे सेवा करतो आपला रघु. वाड्याचा सध्याचा मालक राघव रामचंद्र कदम. पण आज या वाड्यात रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं वाटतंय का हो? आई चहा ठेव ग मला. आई आई अगं चहा ठेव मला. आई अगं ऐकलं की नाही, चहा ठेव का. एवढे लोक काय करताय आपल्या घरी. आई आई अगं एवढे लोक काय. आई तू रडतेय का ग. आत्या अगं आत्या अगं तू का रडते. काकू यांना काय झालं. काकू हो काकू बोला ना. अरे मामा मामा कधी आला यार. मामा यांना काय झालं. का रडताय या. मामा बोल ना काही. अरे मामा तू तरी बोल काही. अरे काय झालं तुम्हा सगळ्यांना. मामाजी तुम्ही कधी आलात. अरे गौरवच्या लग्नाची तयारी कशी चालू आहे. मामाजी तुम्ही तरी काही बोला. अरे कोणी काही बोलत का नाहीये. पण्या हे लोक मस्करी करताय ना माझी. अरे काय झालंय. अरे कोणी गेलंय का. आईला माझा फोटो आईला मीच मेलोय. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून COAP नाट्य व चित्रपट मंडळ सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत 2 अंकी मराठी नाटक दसवा. सत्य है राम नाम 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 सत्य है थांबा जरा. 2 दिवस झाले सतत काम करताय. बसून घ्या की थोडं. अशा प्रसंगी आपली लोक काम नाही करणार तर कोण करणार. ते पण आहे म्हणा. वय सकाळपासून काम करू करू मी पण लई थकले. तुमची सकाळ वाटतं 15 मिनिटं आधी सुरू झाली. तेव्हाच तर गेला ना किचन मध्ये. तुमच्यासारखं नाही. आल्यापासून किचन मध्ये
बाहेर यायचं आणि मीच काम करायची का? अहो ताई, आवर्त घ्या की जरा. प्रसंग काय, आपण बोलतोय काय, अशा वेळी अशी चिडचिड करून कसं चालेल? एकतर घरात मोजून 2च बायका, त्यात त्या आजी, त्यांना बाहेर पण येता येत नाही. तिचं पण भलतच काहीतरी सुरू असतं. येऊन जाऊन एकच वाक्य बोलते. ओ हळू बोला की, यायचा आवाज बाहेर. तसं आपल्या रघुचं वाईटच झालं नाही का? हो ना, गावातलं सगळ्यात चांगलं पोरग होतं. नाहीतर काय, लाडाचा भाचा होता माझा. गावात कोणाला त्रास नाही, कोणावर राग नाही. भाका भाका खायचा आणि टारा टारा बोलायचा. माझ्याबद्दल बोलताय वाटतं. पण मनाने खूप चांगला होता हो. हा, माझ्याच बद्दल बोलताय. सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचा. वयो लय गोंडस बाळ होतं. लहानपणी माझ्या अंग खांद्यावर खेळवलंय मी त्याला. हो, काही काय बोलताय? तुमचं लग्न झालं तेव्हा 10 वर्षांचा होतो मी. माझ्या हातची पुरणपोळी अमृतला लई आवडायची. बोट चाटू चाटू खायचा. बट त्याचं कोणती पुरणपोळी, कोणता आमरस, काही बोलता का? या बाईने आजपर्यंत साधा चहा पाजला नाहीये मला. काय बोट चाटून चाटून खायचा? दिवाळीत त्याची मामा त्याला नवीन कपडे आणून द्यायचे ना, फार हौशीनं घालायचं बघा. कोण? हा फाटक्या मामा. हा मला कपडे घेऊन द्यायचा. अरे याच्या स्वतःच्या बनेनीला 4 छिद्र आहेत. हा काय मला कपडे घेणार आहे? अहो, ते सगळं सोडा. मी सांगते ना, आम्हाला जशी रघुची बातमी कळाली तशी लग्नाची सगळी कामं बाजूला ठेवून मी गौरव आणि ज्या मंत्रावांना घेऊन लगेच चाले. हो, पळत पळतच आले 3 जण. अरे ते गौरव आणि जामवंतराव पैदाशी रिकामेच आहेत. काही काय बोलते आत्या? बाबा गेल्यानंतर वाड्याला तोंड तरी दाखवलंय का तू? मम्मी हे बघ, मी राघवचा स्टेटस ठेवला होता ना, त्याला 80 व्ह्यूज आले. बघू बघू. थांबा, माझ्या प्राजूचा कॉल येतोय. हॅलो. हा पण दिवसभर त्याच्या त्या होणाऱ्या बायकोसोबत बोलत असतो. अहो, तुम्हाला सांगते, त्याच्या साक्षगंधाला तो. या बायकांना कुठला विषय कुठे नेतील काही सांगता येत नाही बघा. लोक म्हणतात ना, बायकांपेक्षा माणसं जास्त संवेदनशील असतात. नाही, माझा विश्वास नाहीये, पण आता वाटतं की तेच खरं असेल. लहानपणी रघु लय गोंडस मुलगा होता हो. त्याला अंगा खांद्यावर खेळवलंय मी. तुम्ही पण? हा, मी पण तुम्ही पण. क्रिकेटचा तर लय शौक होता हो त्याला. आजची क्रिकेटची मॅच सोडलीच नसती बुवा. आज मॅच आहे. स्कोर का झाला? पहा की तुमच्या मोबाईल मध्ये. जा वय माणूस आहे मी. 171 स्कोर झालाय. 171. हा, ओह, मजा नाही. खरंच हो. जवळ आलंय. काय हो? इलेक्शन. इलेक्शन तर जवळ आलंय हो. मग जामंतराव बोला की, यंदा मत कोणाला? हे असल्या मतागीताच्या भानगडीत मी पडत नसतो बघा. आमच्या गावात सुतारवाडी तो समध्या मोठ्या नेत्यांसोबत चांगले संबंध माझे. खरंच का? सगळ्यांना ओळखतो मी. अहो, तुम्ही सगळ्याला ओळखता, पण सगळे तुम्हाला ओळखतात का? ओ, म्हणजे गावात तुमचा रुबाब आहे असं? हायच. मग यंदाच्या इलेक्शनला उभे राहा की. राहू की. मत कोण देणार? कुत्र. अहो, गाडी खाली येऊन मेलो. तसं बाकी गावात तुमचा खूप मान आहे. मग आमच्या गावात माझ्या शब्दाशिवाय पाणी हालत नाही बघा. जामवंतराव, काय तुम्हाला आंघोळीला जायचं? मुहूर्त काढून देऊ का? जातो. सकाळपासून तिथं वचवच करत बसलाय. चाललो. अगं पण बादली ती पण असेल ना तिथे, बघा नीट. बघतो. थांबा, मी देतो शोधून. हे इथे. अगं काही नाही ग प्राजू, ते गावात आलोय ना म्हणून म्हशीवर रडताय. म्हशी ओरडतायत. अन वहिनी, तू पण जेवून घे की जरा. 2 दिवस झाले अन्नाचं एक कण तुझ्या पोटात गेलेलं नाही. ताई, मी काय म्हणते, भाजी निवडली आहे, पटकन भाजी करते, जेवून घे. हा ओ, मैत्रीच्या घरी 3 दिवस चूल पेटत नसते. कसली घाई आहे तुम्हाला? उद्या बघत काय करायचं ते. ओ, मग कसं करायचं? ताई, मी काय म्हणते, शेजार धर्म कधी कामाला येतात? आमच्याकडे कधी स्वयंपाक. कधी कधी रक्ताच्या नात्यांपेक्षा ना जोडलेली नाती जास्त कामात येतात. तू पण जा की, जरा हातभार लावशील.
जनावराला लाजवल असं खायला बनवतात या बाया. या लोकांना ना माझ्या मरणाशी काहीच घेणं देणं नाही. ते दूरचा नातेवाईक मेल्यानंतर कसं तरतर करत जातात तसे आलेत हे. चायला एकतर मी या गावात कोणाशी बोलूही शकत नाही, कोणी माझं ऐकूही शकत नाही. आता मी कोणाशी बोलू? कोण ऐकणार आहे माझा विठ्ठला? काकू रोहन, रोहन दोस्ता इकडे बघ. मी दिसतोय का तुला? मी तुला नक्की दिसेल. तू माझं ऐकू शकतो. इकडे बघ ना. अरे इकडे बघ ना. अगं काकू, हे काय ऐकतोय मी? तू चक्क 2 दिवसांपासून काही नाही खाल्लं. अगं असं उपाशी राहिल्याने तो परत येणार आहे का? आणि खरंच येणार असताना तर आजन्म उपाशी राहायला तयार आहे, पण तसं नाही ना. अगं बोल काही. काय करू विठ्ठला? कोणालाच मी दिसत नाहीये. हाही मला पाहू शकत नाही. आता मी कुठे जाऊ? कोण बोलणार आहे माझ्याशी? कोण ऐकणार आहे माझं? हा, मला माहितीये कोण ऐकणार आहे. तूच विठ्ठला, तू. जगाचं कारण ऐकायला एवढे मोठे कान आहेत ना तुझे, मग माझं पण तुलाच ऐकावं लागेल. ऐकशील ना विठ्ठला? ऐकशील ना माझा? रोहन, हा पप्पा नाही आले वाटतं. अशी कशी नाही आले? अरे या 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 मदनरावजी या. पण तुम्हाला यायला उशीर का झाला? ऑटोवाला 15 रुपये एक्स्ट्रा मागत होता. 2 चक्रा जास्तच्या मारवल्या मी. बघितलंस विठ्ठला? हा माझा काका, सख्खा नाही चुलत काका. एक नंबरचा कंजूस माणूस आहे. स्वतःच्या पुतण्याच्या मैतीला 3 दिवस उशिरा आलाय. आपल्या मुलाच्या ना अगदी विपरीत आहे हा माणूस. हे काम फक्त तुम्ही करू शकता. बरं जाऊ द्या, या बस या. भेटून येतो. हा या. वहिनी, ताई कशात? अहो वाईट झालं नाही. तशी अधूनमधून भेट होतच राहायची माझी रघुशी. पण अलीकडे गावात चक्कर नव्हती झाली ना. विठ्ठला, एक सांगायचंच राहिलं, हा माणूस खोटारडाई आहे. तसं माई कुठे दिसत नाही. ती आतल्या खोलीत असते. येतो भेटून. मदन, जाऊ नकोस. का? ती जे बोलेल ते तुला ऐकलं जाणार नाही. छा, मला काय बोलणार आहे ती? माई कोण आहे रे? मारू का तुझ्या डुबणारला? काळजी घ्या. अरे या 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 मदनरावजी या बसा. ओ काय कधीपासून चाललंय? रोजच हे. हे ऐकून कानावर विश्वासच नाही बसला हो. आणि कितीच वय होतं त्याचं. हे कोण? अहो हे मावशीचा नवरा आहे माझ्या. हे कोण? ओ मिस्टर ऑफ माय सिस्टर. हा, किती दिवस झाले? 2 दिवसापासून इथंच आहे. अहो मैतीला किती दिवस झाले म्हणतोय मी. अहो त्यालाच 2 दिवस झाले. अच्छा, म्हणजे आजचा 3रा दिवस नाही. हा मग अस्थि विसर्जनाला काय ठरवलंय? ओ बेबी ताई, ते अस्थि विसर्जनाचं काय बघितलं का नाही? ते आता तुम्ही माणसं ठरवा की. तर घरातली कामं पण आम्हीच करायची आणि बाहेरची पण कामं आम्हीच करायची का? मी काय म्हणतो, जा मंत्र्याव, अंबण जातो. हा, तर मी म्हणत होतो अस्थि विसर्जनाला कुठे जायचं? ते मला नाही माहित हो. मी नाही येणार. बघा तुम्ही तुमचं. जाऊ द्या. मी काय म्हणतो, हा, वाराणसी जाऊ आपण. नाही, वाराणसी खूप लांब पडतं. आपण एक काम करू, रामेश्वरमला जाऊ. नाही ते पण खूप लांब आहे. त्र्यंबकेश्वरला जाऊ. आणि त्र्यंबकेश्वरला जायचा रस्ता पण खूप चांगला आहे ना. रस्ता पण खूप चांगला आहे ना. शाळेची ट्रिप निघाली आहे तुझ्या. नाही, त्र्यंबकेश्वर नाही हो. मी सांगते ना, एक काम करू, शनी शिंगणापूरला जाऊ. अगं हो राजू, आपण आपल्या हनीमूनला सिंगापूरलाच जाऊ. अहो नाही मी म्हणतो पंढरपूरला जाऊ. आणि रघुची लहानपणापासूनची इच्छा होती की त्याचं अस्थि विसर्जन पंढरपूरला झालं पाहिजे. अरे मामा, जरा तरी विचार कर रे बोलताना. लहानपणापासून कुणाची तरी इच्छा असते का अस्थि विसर्जनाची? काय बोलतोय? नाही, वाराणसीच. हो, खर्च का तुम्ही तुमच्या खिशातून करणार आहात का? हे बघा, तुम्ही मला खर्चाचं बोलू नका. गप्प बसाव सगळे. मस्करी सुरू आहे इथे. अहो रघुच्या अस्थि विसर्जनाबद्दल बोलतोय ना आपण सगळे. आणि 3रा दिवस आजच आहे. आपण आळंदीला इंद्रायणीत अस्थि विसर्जन करूयात. बरं, ठरलं मग. बरं झालं विठ्ठला, माझ्या मागं कोणतरी समजदार सोडलं बाबा. मला तर कुठेही चालेल. बरं मग जाण्या येण्याचं मी बघून घेतो. चालेल मग, लागा सगळे आपापल्या कामाला. चला.
अहो मी म्हणतोय ना, तुमची साड्यांची डिलिव्हरी 10 दिवसात होईल म्हणजे होईल. ते कसं आहे, आपलं काम एकदम वक्तशीर आणि पद्धतशीर असतं. अगं निघालो मी. इतक्यात निघाले पण का? हो तू म्हणली म्हणून असे विसर्जनापर्यंत थांबलो मी. आता बस झालं. हा उपकार नाही केले काही. अहो जरा थांबलं असतं ताईला बरं वाटलं असतं ना. काही नको. बघितली मी तुमची लोक ती. तो तसला कंजूस काका आणि तो येडा मामा आपलं दुसऱ्यांसमोर बाप गाजवतो आणि बायको समोर टार फाटते त्याची. निघालो मी. अहो जरा हळू बोला, कोणी ऐकलं तर. मी नाही घाबरत कोणाला. आणि तसंही आपल्याला पोटा पाण्याचं बघावं लागतं. तुझ्या ताई एवढा पैसा नाही बरं का आपल्याकडे. वैशाली जाऊ दे भाऊजींना, काम असतील त्यांची. हा चाललो मी. ताई मी यांना सोडून आला. काय वागवतात आजकालचे नवरे आपल्या बायकांना. हा एक अपवाद आहे. तुम्हाला साधी साड्याची घडी घालता येत नाही, ते येतं काय तुम्हाला? घालतो. अरे ठाऊकी तो कोण? अरे धरकी पिशवी कधीतरी. अगं प्राजू रेंज येत नव्हती. बोल ना, बोल. काढा ते. ताई भाज्या आणल्यात, अजून काही काम असेल तर सांगा. नाही सध्या तरी काय नाही, पण मला सांगा त्यांनी तुमची मदत केली ना? हा आणि मदत, हातातला फोन ठेवेल त्या कुठे मदत करेल. हा सरा तिकडं. नुसतं फोनवर बोलत इकडे तिकडे फिरत होता. त्याला घेऊन यायला लागलं घरी मलाच. हो ना प्राजू. बाईचं जेवण झालंय, मी त्यांना झोपून आले आता. बरं चांगलं केलं. आता एक काम कर, ते भाज्या आणल्यात ना त्यांना वेगवेगळं करून ठेवून दे. शीतल, जेवणाचं काय? थांब, भाज्या आत्ताच आल्या, थोडा वेळ लागेल. अरे या मदनरावजी या, बसा. काय म्हणतोस बाळा, कसं आहेस? काका तिकडे बोला आणि हळू बोला. नाही तू बोल ना. काय म्हणता दीपकराव? काय नाही हो, आज सगळेच आमचे भाऊजी निघालेत. बरं झालं. हा म्हणजे कसं कोणाच्या घरी जास्त दिवस थांबू नये ना. मग तुम्ही कधी निघता? मी पण निघेलच आता 1-2 दिवसात. बरोबर. अरे या जामवंतराव या. झाल्या वाटते साड्या घालून. म्हणजे गुंडाळून. या कधी आमच्या साड्यांच्या दुकानात, गुंडाळणं शिकवतो. साड्या आणि गिऱ्हाईक दोन्ही पण. बेबी ताई, तुम्ही दिलेलं काम सगळं करून झालं. चांगलं केलं. आता एक काम कर, जरा वहिनींना ना बाहेर मोकळ्या हवेत फिरवून आण, बरं वाटेल त्यांना. वहिनी मी काय म्हणते, ते बसून राहून काय होणार आहे का? चला आपण आवरून घेऊया. अगं आई, जा ना त्यांच्यासोबत. कशाला स्वतःचे हाल करून घेते? माझ्याच्याने तुझी ही अवस्था पाहिली नाही जात आहे. अगं आई, जा ना, उठ ना ग. चला ना वहिनी. कधी होईल स्वयंपाक यांचा काय माहिती. काकू आहे म्हणून जरा तरी आधार आहे तिला, नाहीतर हे लोक. अहो आम्ही जरा गेल्या बाया. घरात बाया नसल्या घर किती शांत शांत वाटते नाही. हे असं सगळ्यांसमोर नको ना ओरडत जाऊ. का तुम्हाला वाईट वाटतं का? हो ना. बसा तिथे चुपचाप. वाईट वाटतं म्हणे. हे रोजच आमचं. काच मला 2-3 दिवसातच. ताईबाईंनी झाल्यावर आंघोळ करून घेसाल. घेतो करून. स्वयंपाकाचं काय ते अजून ठरवलं नाहीये. करून घेसाल मग. एक्सक्यूज मी. येस. कदमांचा वडा हाच का? येस. ओके. जनरल नॉलेज. अहो आबा हाच आहे. हाच आहे का? वा छान. सौभाग्यवती भव. विठ्ठला, हे बाजीराव कदम, आमच्या आजोबांचे धाकटे बंधू. नाव जेवढं भारदस्त आहे, माणूस तेवढाच ढासळलाय. तब्बल 13 वर्षांनी आलेत आज वाड्यात. मुलाचं लग्न ठरलं म्हणे. हो ना काका, तुम्हाला काय सांगू, आमच्या गौरवला इतकं काम. अहो राघव दादा गेलाय. असं व्हायला नको होत, पण ही काय खचून जायची वेळ नाही. हे काय वय नव्हतंच तर जायचं. जवान पोरं गेलेत आणि म्हातारी राहिलेत. हो आबा, हा कोण?
अरे वा तू पण आलास ये 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 पार्टीचा कना असा ताट पाहिजे ताट याचा बाप माझा भाऊ पैलवानकी करायचा पैलवानकी प्रवास कसा झाला काका? नाश्ता नको चहा कर ठीक आहे हा. करते मी चहा सगळ्यांसाठी. ऐकू येत नाही त्यांना. अहो मला बोलवते कोण? ताई बोलवताय. आ जरा इथं किचन मध्ये येतं का? हा आलो आलो. हा, जा जा जा. शेवटचं पाहिलं तेव्हा लहान होतास तू, आता मोठा झालास काही. ऑप्शन नव्हता ना. काका तुला उद्धट बोलतोय. काय म्हणतो रघु कसं आहे? छायला म्हातारायला दिसलो काय मी? आपल्या घरी प्रथाच आहे वाटतं लवकर जायची. आधी तुझा आबा नंतर तुझा बा आणि आता तू. आजोबा तुम्ही कोणाची वाट बघताय? बाप गेल्यानंतर समजा सांभाळलंच बघ. तुमच्यापैकी कोणी आलाच नाही ना म्हणून. लहानपणी एकदम आपल्या आजोबासारखा दिसत होतास. हा? काही वर्ष राहिला असतास माझ्यासारखाच दिसला असतास. काय बरं झालं मग मेलो त्यापेक्षा. माझ्या नातवात मला एकदम तूच दिसतेस पाय. काय याच्यात अहो काही काय फालतू बोलताय? ओ काका पुंगर का मारली का ना? मी कशाला फुंकर मारेल? सॉरी मला वाटलं. अरे काय मस्ती करतोयस तू? अहो मी काय केलं? फुंकर कशाला मारतोयस? अहो असं काहीच नाही केलंय मी. ओ काका काय फालतूपणा आहे हा? अरे मी काय केलं तुला? भाव चढला की काय बरं का? अरे हा बाळा तुला आरामाची गरज आहे वाटते. आणि आजोबांना पण हवेतच बडबड करताय. त्यांना आराम करायला सांग जरा. अहो आजोबा चला आराम करून घ्या आता. त्याचं काय प्रवास झेपत नाही या वयात. हळू या इकडे. या या या. पण काही म्हणा म्हाताऱ्या माणसाला नात्यांची कदर असतेच. जीवाचे हाल करत का होईना आलंय म्हातारा. या या आजोबा आरामानं. काका झोपले? हा धरा मग हे. अरे सरपंच आले सरपंच आले. लक्ष द्या सरपंच आले. तुम्ही सारखा सरपंच सरपंच येतात सर का? या 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 सरपंच या. अहो मी सरपंच नाही ते आहेत सरपंच. अरे 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 या 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 सरपंच या. माफी इथे या इथे या या या. तुम्ही सरपंच तर मग तुम्ही कोण? मी बोकाजी डुचके या गावचा उपसरपंच. ए डुचक्या डोंबल्याचा उपसरपंच पीए माझा आणि मी या गावचा तारणहार हा? महामहिम वा आश्वासक वा. उद उद काय रे डुचक्या? उदयनमुख तेच ते नेतृत्व या गावचा वन अँड ओनली बिनविरोध निवडून आलेला सरपंच भिकाजी ठकाजी धनवटे. बरं सरपंचजी तुमचं इकडे येणं कसं काय झालं? मला समजलं तुमच्या कुटुंबावर दुःखाचं सावट पसरलंय. खरंच हो. कुठं आहे ते सावट? हाय ओके. आबा अहो नाही ते त्याचा काही. आय नो. काय ही देवाची करणी. कवळ्या वयात गेले आबा. दुचक्या नॉनसेन्स हार दे. असं कसं तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकता? आता कुणाच्या भरोशावर मी निवडून येऊ? कोण आहे? काय भूत मगापासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय ना. जिवंत आहेत ते. घाबरतोस काय डुचक्या? आबा लाईव्ह आहेत. कोण आहे? मी बोकाली डुचके या गावचा उपसरपंच. डुचक्या माझ्याबद्दल सांग. हे भिकाजी धनवटे या गावची सरपंच. थांबा अगरबत्त्या पाहिजेत का? हे आलेत. नाही नाही अगरबत्त्या नको तशा. हो नाही आबा सरपंच आहेत ते सरपंच. सरपंच येस. आपल्या गावचे सरपंच अगरबत्त्या पण निघतात. हो नाही
आबांना ऐकू येत नाही वाटतं. लवकर कळालं तुम्हाला. बाकी वाडा छान आहे तुमचा. नको नको. अरे तुमच्या घरात म्हातारी आहेत तरी किती, आणि सगळे माझ्यावरच का टपलेत. असो, हे कन्फर्म ना. लय गाचाळ्या झाल्या राव. तस नाव मस्त आहे, स्वतः राघव रामचंद्र कदम. स्वतः नसतं, स्वर्गीय राघव रामचंद्र कदम असं असतं ते. ते पण बराबर आहे, पण ती जुनी पद्धत झाली. असं पण थांबा, महत्वाचं काम आटपू द्या. हो. फोटो तसा गोड दिसतो. या फोटोत? अरे हा फोटो बघितल्यावर पैसे परत मागितले मी फोटोग्राफरला. खाऊ नका ते, गुराढोरांसाठी असतं. खाऊ काय? खाऊ द्या, खाऊ द्या. डुचक्या, फाजील बोलू नका, नाहीतर नोकरीवरनं काढून टाकेन. सरपंच नव तुम्ही? हा मग. आमदारांना ओळखता का? नाही. मी पण नाही. किती विटा म्हणायची? पहिलीच आहे. अरे नौके दिसतात. नौके जरी असले ना तरी पुढचे येणार 4-5 खेपा साहेबच फिक्स आहेत. होय. आणि मग 6वी? मी ए हो ब्लॅक बाजूला. मी म्हणे 6वी पण मीच येणार आहे. आणि काय हाकण्याग बराळत आहे. सिच्युएशनचं काय गांभीर्य. विठ्ठला माऊलींचा चेहरा बघा, काय अवस्था झाल्या त्यांची. त्यांच्याकडे आहे का नाही कुणाचं लक्ष. आणि तुम्ही कपाटावर चित्रण काढून द्या मला. चला आलो आलो. चल. सदम्यामुळे माऊलींच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. अशा परक्या लोकांसमोर वागायचं कसं याची पण अक्कल नाही या बाईला. या मुलाची आई नव्हत्या का? नाही हो. माय मिस्टेक. या आय नो. किती वाळल्यात ताई. जणू दुःखच त्यांना खायला उठलंय. फार वाईट झालं तुमच्यासोबत. लग्नाच्या वयात गेलं हो पोर. मी त्या पोराची आई नाही, माझं पोर जिवंत आहे. अरे मग या मुलाची आई हाय तरी कोण? मी हाय. कन्फर्म? हो हो. नशिबाचे फाशे कसे फिरतात नाही. पण ताई, तुमचं दुःख मी समजू शकतो. कारण जितकं नुकसान तुमचं झालंय तितकंच या गावकऱ्यांचं झालंय. कस काय? पण त्यापेक्षा पण जास्त माझं झालंय. ओ आपला काही संबंध नाही. बघा, माझं पण एक ओढ गेलंच. पण पाहुणं, होय. तुम्ही जरा मुरलेला दिसताय म्हणून आहेच मी. तुम्हाला 2 मोलाचे शब्द सांगतो. हा पर्सनल असो व पॉलिटिकल, हा. अशा लॉसेसचा सामना करावा लागतो. पण आपण नेहमी खंबीर राहायचं, एकदम माझ्यावानी. आणि माऊली, मी तुमच्या मुलासारखा आहे. काहीही लागलं तर हक्काने कळवायचं. तेवढं निवडणुकीच्या वक्ताला लक्ष असू द्या. बोला धनवटे साहेबांचं विजय असो. सरपंच हो. थांबा, तुम्हाला राजकारण शिकवतो. नो थँक्यू. लोक आहेत, हाय का माणसाला काही लाज? बघितलंच विठ्ठला, नातेवाईक असो किंवा राजकारणी, प्रत्येकाला ना मैताच्या टाळूचं लोणीच खायचंय. अरे गावातला एक तरुण मुलगा गेलाय, त्याच्या घरच्यांचं सांत्वन करावं तर नाही, मत मागायला आला होता. 18च्या खाली असतो ना तर ढुंकून पाहिलं नसतं त्यानं. सांगते मी. काका काका, एक काम करा, इकडे नका झोपू, आतल्या खोलीत जाऊन झोपा. नाही नाही, आंघोळ करून आलोय मी. अहो बाबा, आत्या म्हणते आतमध्ये जाऊन आराम करा. चला या हळू. अगं वहिनी, किती दिवस या फोटो पाशी बसशील ना. चल आतल्या खोलीत चल, थोडं पडशील, आराम कर. शीतल, किती वेळ झाला रोडला बाहेर जाऊन? डेथ सर्टिफिकेट आणायला मीच गेलो असतो तर बरं झालं असतं. एक काम येत नाही तुझ्या पोराला. सगळं जमतं तिच्या मुलाला. हे प्रभूचं डेथ सर्टिफिकेट कठीण आहे ना का? ज्याच्या लग्नाच्या पत्रिका वाटत फिरण्याची हौस होती, आज त्याचंच डेथ सर्टिफिकेट हाताशी वागवतो. काकूंच्या कपाटात ठेवून द्या.
ते सगळं ठीक आहे, पण डेथ सर्टिफिकेटवर हा फोटो लावायची काही गरज होती का? एकतर ना विठ्ठला मला प्रचंड कंटाळ येऊ लागलाय रे या वाड्यात. काय करू मी, कुठं जाऊ? कुणी मला ऐकू शकत नाही, कुणी माझ्याशी बोलू शकत नाही, काही मनोरंजन नाहीये. अरे काही मनोरंजन तरी दे मला, म्हणजे कसं मन रमून राहील. अरे कर ना यार कॅम्प तिकडे. मिळालं, मनोरंजन मिळालं. काय झालं रे? अरे दादा कोणीतरी फुंकर मारली अरे कानात. आणि इथे आपण दोघंच आहोत. कदाचित खिडकीत ना हवा आली असेल. मे बी झालं तब्येत बरी आहे ना तुझी? बस परत तेच झालं. असं कसं थंडी वाजते का तुला? नाही अरे तब्येत ठीक आहे, काही नाही. आबा आबा वाचवा. नक्की होत काय या मुलासोबत? नाही नाही विठ्ठला, मला लहान मुलांना त्रास द्यायला अजिबात आवडत नाही. पण कसं आहे ना, काही तर मनोरंजन पाहिजे ना. आता या लोकांशी तर मस्ती करू नाही शकत, म्हणून यालाच धरलं. प्रेशर आलंय. ओ जामंतराव, आजच्या दिवस बाहेर येता की नाही? हो देवा, लय प्रेशर आलंय आज. ओ जामंतराव, येता की नाही? हो ओ या की हो बाहेर. चाय नको, आधीच खूप प्रेशर आहे. बरं ते जाऊ दे. अगं ओ जामंतराव, या की बाहेर. वहिनी, चहा तरी पिऊन घ्या ना. घसा खाली नाही जायचं माझा. मला पण नको. ओ जावंतराव, आजच्या दिवशी येता की नाही बाहेर? ओ ताई, जावंतरावला सांगा ना बाहेर यायला. अर्धा तास झालं बसूनच आहे. हा सांगते सांगते. ओ जामंतराव, आलो 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 आलो. अर्धा तास झाला, एवढा कोणी बसते का वागा ना? कळते की नाही तू? ओ आजोबा, आता आजोबांना कसं सांगू, ऐकूच जात नाही त्यांना. काय हसताय काय तुम्ही? मला जाण्याला लागत का? आपलं सकाळीच आवडलं. ते कसं आहे, आपलं काम एकदम काल अरे दादा ऐक ना, मला काहीतरी सांगायचं होतं. इकडे कुणीतरी आहे माहिती आहे? हो 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 प्राजू, मी तुझाच तर आहे फक्त. अगं आत्या ऐक ना, मला खूप भीती वाटते. हा भूक लागली असेल ना, जा चहा बिस्किट खाऊन घे. नाही लागली भूक. अहो काका ऐका ना, इकडे कुणीतरी आहे माहिती आहे का? मला त्रास देत आहे. फोन करा. मी आहे, ते आहेत, आम्ही सगळेच आहोत. तुम्हाला कळत कसं नाहीये? इकडे कुणीतरी आहे हो, असं फुंकर वगैरे मारते, त्रास देत आहे कालपासून. अरे बाळा, हे बघ, बस. ते कसं आहे, आता तू लहान आहेस म्हणून तुला हे सगळं वाटत. जेव्हा तू मोठा होशील, माझ्यासारखा धीट होशील, तेव्हा सगळं ठीक होईल. तुम्हाला सांगतो मदनराव, आजकालची लेकरं मोबाईल मध्ये काही पाहणार ना आपल्या समोरून बरळणार बघा. म्हणून मी माझ्या लेकराला काय मोबाईल पासून लांब ठेवलं बघा. हो ना प्राजू. तुम्हाला कळत कसं नाही? कधीपासून एक्सप्लेन करतो, फोन मध्ये नाही होत आहे काही. इकडे कोणीतरी आहे पण समजून का नाही घेत आहे कोणी. आता मलाच काहीतरी करावं लागेल याबद्दल. या घरात भूताटकी आहे. हा कुठे गेला आता? गावातलं कोणीतरी आणून सोडेल त्याला. बेबीताई, जेवायला कुठली भाजी करायची आहे? ते तुम्ही दोघी ठरवून घ्या, मला भरपूर काम आहे. सगळी कामं काय आम्हीच करायची का? पाहिलं किती काम करून करून दमलीये. मी काम तरी करते, तुमच्यासारखं नाही की ठम्मापासून वातेच करताय. तुझं म्हणणं काय? मी काय कामच करत नाही का? एकदा लग्नाची सगळी कामं बाजूला ठेवून आलीये मी. उपकारच करायचा नाही, राब राब राबायचं आम्ही आणि बसून खायचं तुम्ही. अगं ए उद्धट बाई, तुझी जीभेला काय हाड? अरे हाड, आजपर्यंत कोणाची हिंमत नाही झाली या वाड्यात माझ्याशी असं बोलायची. तुझी वहिनीची पण नाही. तू कोण होतेस? मी कामाबद्दल बोलता, तुम्ही सुद्धा चहा करता येत नाही. तुमच्या नवऱ्यासारखा चहा करायला. मी माझ्या नवऱ्याला चहा करायला सांगेल किंवा संडास घासायला सांगेल. तुम्ही कोण होतात? आणि तसाही तो या घराचा जावई आहे. शोभतं का तुम्हाला? अहो तुम्हाला
विठ्ठला, आहे या बायांना परिस्थितीची काही जाण? अरे त्या आईचं लेकरू गेलंय, तिच्या समोर तरी भांडू नका. हे असले नाते फक्त मलाच दिले का रे, की सगळ्यांना वाटून ठेवलेस? आणि जर मलाच दिले तर माझ्याच नशिबात का? मी मेलो याचं दुःख नाहीये रे मला. माझी आई या लोकांमध्ये फसली आहे ना, याचं जास्त वाईट वाटतं. अरे एक मिनिट, काय करताय तुम्ही? हळू करा, कोणीतरी फोनवर बोलताय ना. हो हो प्राजू, बोल ना. मला ना अशा घरी राहायचंच नाहीये. तिथं मला आणि माझ्या नवऱ्याला मान भेटत नाही. मला पण इथं राहायचं नाहीये. ओ चला चला जामवंतराव. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? आल्यावर सांगतो. हा मुलीला गेलं वाटतं. आज बाळाला शांत शांत आहे. वहिनी, आम्ही आज संध्याकाळी 6च्या गाडीने चाललो. आम्ही तर 5लाच चाललो. जा बाबा एकदाची. जय भंगरू बाबा. हा दिसतंय, या वाड्यात वास्तुदोष आहे. स्वयंपाकघर त्या दिशेला पाहिजे. तिकडेच आहे. सोडा ते, मला जाणवतंय या घरात आत्मा आहे. कोण आहे रे? मारू का तुझ्या डुबणारला? हा बघा, मला त्या आत्मेचा आवाज ऐकू येत आहे. ओ आम्ही रोज ऐकतो. काय? ए, माझी आई आहे ती आणि जिवंत आहे. ओ घुंगरू बाबांचा शिष्य आहे मी. माझं बोलणं खोटं होत नाही. हा होय हो? हा, इथे का आलात? मी भूत पकडायला आलोय. तिला घेऊन जा. मूर्ख, आत्मेबद्दल बोलतोय मी. ती आत्मा तिथे आहे, किंवा तिथे असेल, किंवा तिथे, किंवा यांच्यातही असू शकते, किंवा यांच्यात सुद्धा असेल. नाही नाही नाही, यांच्यात नसेल. पण आत्मा हाय हे नक्कीच. पण तुला बोलवलं कोणी इथे? मला ते मी बोलवलं यांना. आणि का बोलवलं माहितीये? कारण तुमच्यापैकी कोणी माझं काहीच ऐकून घेत नव्हतं. मी 10दा सांगत होतो की इकडे कोणीतरी आहे जो मला त्रास देतोय, पण नाही. अरे त्रास नाही बाबा, मी तर फक्त गंमत करत होतो. म्हणूनच यांना बोलवलंय मी. अरे तन्मय बाळा, ऐक, हे तांत्रिक वांत्रिक काही नसतं, सगळा ढोंग असतो. लोकांना मूर्खात पाडणाऱ्या गोष्टी असतात. ए चुप. ओय! उर्मिला, बाबा म्हणतायत ना भूत आहे तर असेल. अगदी बरोबर. अरे काय गंमत आहे का? अरे यांच्या एवढा तांत्रिक विद्येचा अभ्यास कोणीच केला नाहीये. अरे यांचं नाव आहे फुके बाबा. असं बघू नका ना, पाया पडा यार. बाबा. हो हो असू दे. अहो, तुम्ही काय पाया पडताय त्यांचे? सांगते ना मी, तांत्रिक वांत्रिक काय नसतं. आपल्याला जायचंय ना? हो. तू बॅग आवर. चल. हो. थांबा, चुकून कॉमसाल माझ्या साड्या तुमच्या बागेत. चला. हो बाबा, आता तुमची जी काही प्रोसेस असेल ना ती प्लीज लवकर सुरू करा. चला. अवश्य. ए नाही नाही, ए, काय चालू आहे? माझा या गोष्टींवर विश्वास नाहीये. आणि तसंही मला बाकी काम आहेत. चाललो मी. बाबा, हा, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जाऊ दे, त्याला अज्ञान आहे ते. ओम आत्मा. ओ बायकांना आत पाठवा. का त्यांना का आत पाठ? अरे काकू दे थोडं. हो वहिनी, चला आपण आज जाऊया. सगळे निघाले वाटतं. मी पण आराम करून घेतो. होय हो? हा तुम्ही भूतापासून सुटका करता म्हणे. हो. मग माझी पण माझ्या बायकोपासून करा की. मूर्ख, काही बोलू नकोस. भस्म करीन तुला. आणि किती वेळ लागतो त्यांना जायला? गेल्या आता थांबणार नाही मी. नाही. ओम आत्मा अत्र तत्र गच्छसि. आता पळो आता. ती आत्मा आता माझ्या अंगात प्रवेश करत आहे. कुणाचा? या वाड्यातल्या लोकांनीच माझा खून केलाय. कधी? 1 वर्षापासून मी याच वाड्यात भटकत आहे. सूड पाहिजे. अरे मला मरून 5 दिवस झाले रे. काय बोलता?
ते मी नाही पिलंय, त्या आत्मेनं पिलंय. हा पेपर मी नाही फाडला, त्या आत्मेनं फाडलाय. ती साडी मी नाही उडवली, ती आत्मा उडवत आहे. आता बघा मी त्या आत्मेला कसं संपवतो. ओम आत्मा अत्र तत्र गच्छसी. पण तिनेच केलं. ओम आत्मा अत्र तत्र गच्छसी. हे पण तिनेच केलं. हो तिनेच केलंय. पळवा तिला. हो करतो. काय ते भाऊला? जय फुके बाबा. ओम आत्मा त्वा तत्र गच्छसी. नाही हो, तिकडे जायचं होतं. हो इथं खरोखरच भूत आहे. हो त्यांनाच तर पळवायला बोलावलं ना तुम्हाला इकडे. ते नाही येतो मला. आता बरं वाटत. दळणवाले काय वाटत? मी आलो डबा घेऊन. नाही हो मामा, हो दळणवाले नाही येत ते. हो हे तुके बाबा आहेत. हो हे आपल्या घरातले भूत पळायला आले तिकडे. फार मोठे तांत्रिक आहे कारण. हा तुम्हीच का फुके बाबा? हो मीच आहे तो. खूप ऐकलो मी तुमच्याबद्दल. असेल असेल. तुम्ही तेच ना भूत पळवता? हो मीच. आणि लोकांना गंडवता? हो मामा काय बोलताय? हो रघुदादाची आत्मा आहे त्यांच्या हातात आता. काय? हो आपला रघु? हो मग काय. कोण रघु? तो काय? हो रघुची आत्मा आहे माझ्यात. बरं मग सांगा बरं आमच्या रघुच्या आवडीचा खेळ कोणता? फुटबॉल. क्रिकेट आहे क्रिकेट. फुटबॉल म्हणे आमच्या वाड्याच्या बाहेर. आणि हे तुमचं सामान धरा. हे पण बाहुली तुमची. पुन्हा या वाड्याकडे बघितलं तर पा पाय तोडून हातात दे. शाबास मामा. आणि बाळे काय चाललंय आपल्या वाड्यात? ये इकडे बस. अहो मामा तुम्ही असं हाकलून का दिलं त्यांना? ते आपल्या घरातले भूत पळायला आले होते ना. अरे बाळा आपल्या वाड्यात भूत प्रेत असं काही नाहीये. हे लोक असेच येतात आणि आपल्याला गंडवून जातात. तुला आरामाची गरज आहे वाटते बाळा. हे मला आधीपासूनच माहित होता. मी बी परीक्षा बघू लागलो त्या तांत्रिकची. परीक्षा बघू लागलो. अहो तुम्हीच तर असं तन्मय तू थकला ना? नाही थकला तू. थकला आराम कर. जाय आराम कर. जातो. ती कटकट करते की बाई. मला पण या वाड्यात थांबायचं नाहीये. गौरव जाऊ चला. आम्हाला पण नाही थांबायचं. ओ चला ओ ककडा आहे. अगं पण ताईंना सांगून जाऊ की? काय गरज नाहीये. या वाड्यात कोणालाच कदर नाहीये आपली. चला. अगं हो. अरे वा वा वा, सगळे घरी जायला निघाले वाटतं. शीतल ऐकतेस का? आपला पण सामान बांधून घे, आपण पण लवकरच निघू. कितीच्या गाडीने चालले तुम्ही? पहिल्याच गाडीने निघू. आम्हाला इथे एक क्षणी थांबायचं नाहीये. आम्हाला पण इथे थांबायचं नाहीये. ओ चला ओ. चला जामवंतराव. बीवी से तलाक, प्रॉपर्टी को खतरा. आ गया एडवोकेट चंदन बत्रा. वकील? और क्या दिख रहा हूं मैं? तुम्ही इथे यावेळी का? वो आशाताई से बात करनी थी. आशा वहिनी थोडी आजारी आहे तर आतल्या खोलीत आराम करते. ठीक है फिर बाद में आता हूँ मैं. हो ऐका. आशा वहिनी नसल्यात तरी काय झालं? आम्ही घरचीच माणसं होत, आम्हाला सांगू शकता तुम्ही. नाही यांना नको सांगू. वो वसीयत के बारे में बात करनी थी. वसीयत? हाँ अभी रघु के जाने के बाद इस वाड़े का कोई वारिस नहीं है ना. वारिस?
नाही 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 हे? काय इतक्या वेळेच वाचताय कळतंय काही वही ना समझ में नहीं आ रहा है इतनी सी बात पे डिवोर्स कौन लेता है भला डिवोर्स हाँ कोणाचा अरे शुक्ला का आता शुक्ला कोण मेरा क्लाइंट अहो ते सोडा पहिले आमचं बघा ना हाँ हाँ ठीक है हा. हाँ सापडला हा. कितने देर से ढूंढ रहा था मार्कशीट बताओ आज मिला है हे? अहो तुम्ही आता तरी मुद्द्यावर याल का हा. थांबा थांबा 2 मिनिटं रामचंद्र केशवराव कदम यांच्या मृत्यूपत्र बरोबर हा. मी रामचंद्र केशवराव कदम असे लिहून देतो की माझ्या मृत्यू पश्चात माझी सर्व मालमत्ता 4 एकर शेती राहता वाडा 2 दुभती जनावर आणखी हे काय हो वडिलोपार्जित दागदागिने इत्यादी सर्व स्वेच्छेने आणि संपूर्ण शुद्धीत माझा मुलगा चिरंजीव राघव रामचंद्र कदम याच्या नावे लिहित आहे अहो तेवढं सगळं झालं पण राघव तर आता गेला तर इस्टेट कुणाच्या नावावर नाइस क्वेश्चन अकॉर्डिंग टू रूल्स एंड रेगुलेशंस अब ये स्टेट उसके नाम पे होगी जो राघव का सबसे करीबी रिश्तेदार होगा हा म्हणजे आम्ही इसका मतलब आशाताई पण आशा वहिनी इतक्या संपत्तीचं करणार तरी काय लेकिन फिर आशाताई के अलावा हाय तरी कोण अहो अशा वहिनी तर आहेतच पण बाई माणसाने इतकं सगळं सांभाळलं जाणार आहे का बाबा गेले तेव्हा ही गोष्ट आली होती का लक्षात लेकिन फिर वारिस भी तो नहीं है हा अहो वारिस असला तर पुढची प्रोसिजर काय म्हणायची अरे बहुत आसान है अकॉर्डिंग टू रूल्स एंड रेगुलेशंस ऑल यू हैव टू डू इज जस्ट सबमिट योर गवर्नमेंट आईडी प्रूफ एंड आल्सो अटैच अ कॉपी ऑफ प्रॉपर्टी इनहेरिटेंस एक्ट 1956 and a letter which signifies your relationship with the owner of this property वकीलजी थोडं सोप्या भाषेत सांगा ना अरे सोप्या भाषेत म्हणजे आता तुम्हाला आधार कार्ड माहिती है सगळ्यांना हा हा आधार कार्ड हा हाँ तो बस आधार कार्ड की कॉपी लगेगी हाँ। और साथ में एक ऐसा पत्र जो आपकी और ये वाड़े का जो मालिक है हाँ। उसके साथ आपकी रिश्तेदारी सिद्ध करता हो बस अहो एवढं सगळं कशाला वाड्याच्या बाहेर एक पाठी लावली तर जमत नाही का हा? कोण आहे रे मारू का तुझ्या नाही वकील साहेब एखादी सोपी पद्धत नाही हा? आहे ना लेकिन फिर गरज किसको है नाही तशी सोपी पद्धत नको आम्हाला चला निघतो मग मी आशाताई आले की सांगा हा? बरं वकीलजी तुमचा नंबर देऊन जा ना आशा ताईला देतो बरोबर बरोबर 92 हा 21 21 77 बरोबर हा, धन्यवाद हा, चला दीपकराव चैताली वहिनी हा? तुम्ही आज संध्याकाळी 5च्या गाडीनी घरी जाणार होता ना तुम्ही पण जाणार होता की हो? हा? हो ते माझी माई एकटी असते तिला करमत नाही माझ्याशिवाय हो ताई पण इकडे एकट्याच आहेत हा. मी त्यांना कुठं सोडून जाणार नाही बघा इथंच आहे मी हा. बरं सगळे थांबणार आहेत वाटतं मदनरावजी तुम्ही येऊ शकता मला असं वाटतं एखाद्या समजूतदार माणसाने 10व्यापर्यंत इथेच थांबायला पाहिजे मी आहे की मग माझ्याबद्दल बोलतोय मी हा बरं मग सगळेच थांबणार आहेत वाटतं 10व्या पर्यंत आपणही थांबू चल बॅगा घेऊन चल आपल्याला थांबायचं चल लवकर अहो आपल्याला निघायचं होतं ना आपण 10व्यापर्यंत इथेच थांबणार आहोत. सामान परत आठवण चल निघतो मी हा नाही थांबा वकील साहेब काय चहा पाणी नाश्ता तुम्हाला मैं जा रहा हूँ अभी थोड़ी पूछते हैं रास्ते का बर राहिलं ते सोप्या पद्धतीबद्दल काय सांगू लागले तुम्ही हाँ तो उसके लिए ना हाँ। आपको ये जो वाड़ा है उसके कागज पत्र मेरे को लाके देने होंगे बस कुठं असतील ते वो तो अभी आशाताई को पता होगा ना पण मला एक सांगा या वाड्याचे कागदपत्र सापडले की काम झालं झालं बस इतकंच इतकंच चला निघतो मग मी, हा? ये रखो ये क्या जाओ आइश करो जाओ अरे तुम्ही काय आज रखोगे जाओ ठेवा जाओ गारी खाओ जाओ हा, ठेवा 10 रुपये अरे परत जायला निघाले वाटतं प्लॅन बदलला की काय नाही आम्ही 10व्या पर्यंत इथेच आहोत चाललो काय आहे? तुम्ही थांबा आता काय मगाशी ते प्रोसिजर बद्दल काय बोलत होता हा
बात तो सही है लेकिन एडवाइस के पैसे लगेंगे। बर ठीक है 100 रुपये बोल। 100 रुपए में क्या होता है, वो 200 का नोट दिख रहा है, वो निकालो, थोड़ा जेब खाली करो। बर ठीक आहे 200 बोल आता। अरे हे ठेवा तुम्हीच, निघतो मी, राहू द्या। बरं थांब, तुझं नाही माझं नाही, शेवटचे 350 रुपये पूर्ण ठेव, सांग आता। पूर्ण 350? ठीक है, तो बात ऐसी है, आपको ना ये वाड़े के पूरे कागज पत्र लाके मेरे को देने होंगे, बस आगे का काम मैं कर दूंगा। झालं? बस हाँ एवढंच। याचे 350 रुपये घेतले तू? तो देखो अभी आप पे अभी 350 का और ये भाड़ा का है ना, सोचो जरा, निकलता हूँ मैं। म्हणजे याचा अर्थ असा की जर ती फाईल तुम्हाला, अहो तुम्ही मला काही सांगू नका हो, तुम्ही आधी वकिलाला फोन लावा बरं। अगं पण तुला वकिलांशी काय काम? अहो आपला जर वारसा सिद्ध झाला तर ही पूर्ण संपत्ती आपल्याला भेटेल ना। अगं हो, पण ही सगळी संपत्ती ताईंची आहे ना, ते बघून घेतील। काय कोणाची आहे? तुमची। मग हा का कोणाचा झाला? तुमचा। अगं हो, पण देवाने दिलेलं सगळं आहे ना काय नाही आपल्याकडे। आपल्याकडे? 2 टाइमच्या गेल्याशिवाय काय सांगा बरं? अगं सगळंच आहे। काय नाही हो, आपल्या पोराच्या शिक्षणासाठी पण तुम्ही ताईकडून पैसा घेतला होता। अगं हो, पण हे खरंच शक्य आहे का ग? आणि ते वकिलांना किती मोठी प्रोसेस सांगितली अजून, नको। जमलं तर? अगं नाही, हे शक्य नाही आहे। जमलं तर सांगा ना। अगं नाही। द्या मला फोन, मी बोलते वकिलाशी। अगं पण मामा, अरे हेलो, हाँ मैं चैताली इंगोले बोलती है। हाँ वो आशा ताई के भावजे, तो क्या बोल रहे थे आप? हाँ आपल्याला काही करून ती फाईल या वाड्यात शोधायची आहे। हो, अगं पण कशी? बोल वाटेला, त्यासाठी तर मला तुमच्या दोघांच्या मदतीची गरज आहे। हा बस, आपण एक काम करू, आपण आशाताईंना विचारू। हा हा, आशाताईकडे जाऊन काय सांगणार आहे? आशा वहिनी, तुमच्या वाड्याचे कागदपत्र आणा, आम्हाला तुमचा वाडा हडपायचा आहे। तसं नाही, दुसरं काहीतरी सांगू। जसं की काही बी सांगू। जावई माणूस आहे मी, माझा शब्द टाळणार नाही त्या। जावई माणूस आहे मी, तो काय चहाचा कप आहे? जावई माणसाने मागितलं आणि त्याला मिळालं। बर राहिलं आयडिया। हा, आपण अख्खा वाडा शोधू। हा हा हा, ही गोष्ट तर माझ्या डोक्यात आलीच नाही ना। ते तुला पाहिल्याच कळतंय। काय? अहो, परिस्थितीचं गांभीर्य समजावं। याच वाड्यात तर मी लहानाची मोठी झाली आहे। विचार करा, आपल्या गौरवची 2-2 लेकरं याच वाड्यात मोठी होतील। ऐकलं का प्राजू? हिच्यासारखी? काय? तुझ्यासारखी? हा चालेल, आपण एक काम करू, ही खोली पहिले शोधायला लागेल। हो। हाँ, ते वकील साहेब काय बोलले माहितीये का? वाड्याचे कागदपत्र असतात ना, ते त्यांना द्यायचे आणि पुढची प्रोसिजर ते सांभाळून घेतील। बस एवढंच? हो एवढंच। बरं लागू, मग शोधायला लागू आपण। विठ्ठला, यासाठी का माझ्या आईने सगळे उपास तापास केले होते? यासाठी का सगळ्या पूजा अर्चना केल्या होत्या? लग्नाच्या काही वर्षातच तू तिचा नवरा तिच्यापासून हिसकावून घेतला, त्यातून कसं बसं सावरून तिने मला मोठं केलं, तर आता तू मलाही तिच्यापासून दूर केलंय। आणि आता जेव्हा तिला माझी गरज आहे तेव्हा तू तिला ह्या लोकांबरोबर सोडतोय? अरे हे लोक वाड्यासाठी जीव घेतील तिचा। अहो ऐका, मला नाही वाटत ती फाईल या खोलीत आहे। आपण एक काम करू, त्या खोलीत जाऊ। चला। निघायला वाटतं? नाही तुम्ही काहीतरी शोधताय वाटतं? हो, सुख शोधतो आम्ही, सुख। वहिनी, चहा चालेल मला। चला। फाईल कुठे असेल? फाईल न मी तुला, तू मला न पाहिले। खूपच चांगला मूड दिसतो आज। हो मग, नवीन पर्वाची सुरुवात आहे आज। परवा कशाला, उद्या करा की। कळायला नाही वाटतं। वहिनी चहा? नाही, मी किचन मध्ये जाते, मी चहा करते। जमल का तुम्हाला? तूच कर।
काही हा 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 काहीतरी शोधताय वाटतं. नाही नाही ते मी जरा माईंना बघायला जात होती. असं आहे का? बरं बरं हा. ठीक. दीपकराव तुम्ही कुठे चालला? ते आबा झोपले आहे ना, हा त्यांना चाय विचारा म्हटलं जरा. पण जर आवाज झोपलेत त्यांना चाय कसं विचारणार ना? अरे हा 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 चला चला बाहेर चला. चला. मी येतो कपडे बदलून. जामंतरा हे शोधताय? नाही मग सहज सापडला ना. सापडलं तर मला येते. जा या बसा या. चहा आला आला चहा आला. घ्या. या, या. वा 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 वहिनी काय चहा केलाय? आमची ही अहो शी वहिनी काय चहा केलाय? हे? तिथं चहा काय पितात? तिथं किचन मध्ये या. आलो आलो. अगं हे आणखीन शोधत आहे ना? मला पण तेच वाटतंय बघा. हळू बोल, ऐकतच बसू नये. अहो तो सदा ना कदा फोनवर बोलत असतो. तुम्ही फाईल शोधा. हा हा. मम्मी काय झालं बाळा? प्राजू गेली. काय? कुणासोबत? मला वाटलंच होतं. अहो म्हणजे फोनवरनं गेली, चार्जिंग संपली आहे. चार्जर आहे. थांबा मारू नका त्याला. आपण एक काम करू, आपण चार्जर शोधायला जाऊ त्या खोलीत. चार्जर कशाला शोधायचे? असं ना आतमध्ये. सांगते ना मी चार्जर हा शोधायचं. हा चार्जर शोधू आपण. चल. अहो मला पण वाटतंय हे फाईल शोधतायत. तुम्ही एक काम करा, किचन मध्ये जा, मी इकडे शोधते. बरं बरं. घेऊन जा. सापडलं का? नाही तसं तर आम्ही काही शोधत तर नव्हतो, पण तुम्ही कशाबद्दल बोलताय? तुम्हा सर्वांना माहिती आहे मी कशाबद्दल बोलतोय, आणि तुम्हा सर्वांना हे पण माहिती आहे की आपण एक एकट्याने शोधून ते आपल्याला सापडणार नाहीये. मग तुम्हाला माहित आहे का कुठे? नाही, सोडा विषय. पण मला हे नक्की माहिती आहे की जर आपण ते मिळून शोधलं तर आपल्याला नक्की सापडेल. अरे पण एक चार्जर शोधायला एवढं सगळेजण कशाला? हा तुम्ही बोला. ऐका, या वाड्यात प्रत्येक क्षणी कोणी ना कोणी असा माणूस आहे जो आपल्या कामात अडथळा आणू शकतो. आपल्याला काहीतरी असं करावं लागेल की सगळी माणसं एकत्र येतील आणि आपण आपलं काम चुपचाप करू शकू. मदनराव तुम्ही दिसता तशी नाही हो. म्हणजे हुशारात तुम्ही. हा सापडलं. सापडलं. काय सापडलं? अहो काका मला जुन्या फोटोजची अल्बम सापडली आहे. ये तन्मय बाळ बस आमच्या सोबत. हो. अरे काका पण आले. अरे वा छान छान. त्यांना पण बोलवत. हळू. बसा बसा काका. हो आबा, हा तुमचाच फोटो आहे ना तरुणपणीचा? काय हँडसम दिसायचा तो. अरे हा फोटो बघ. मदन, यात तू, मी, ह्याच्या वडील भूषण आणि माझा रामू दादा. किती उन्हाळका करायचो ना आपण लहानपणी. किती एकत्र राहायचो. आणि हा फोटो, या फोटोमध्ये मी 18 वर्षांची होती. ते आमचे जामवंतराव बघायला आले होते ना, तेव्हा पाठवला होता त्यांना हा फोटो. पण आत्या, हा बारका बारका माणूस कोण आहे? जामवंतरावच आहे. काका, हा तुमचाच फोटो आहे ना लहानपणीचा? तेव्हाही नाही असायचा तो. आबा, हा फोटो कधीचा आहे? हा आमचा केशव दादा गेला होता तेव्हाच आहे. तो भजन मंडळीत काम करायचा.
तो गेल्यानंतर आम्ही 10 भजन ठेवला होता. भजनामध्ये आम्हाला असं वाटायचं तो आमच्या सोबतच आहे. हो मग आबा, आपण आपल्या रघुदादासाठी का नाही करू शकत असं? करू शकतो पण सगळ्यांना चाललं पण पाहिजे ना. चालेल 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 ना. आम्हाला भजन संध्या ठेवलेली चालेल. अहो भूषण आहे त्याची बायको मुंबईला राहतात. आम्ही भजनाबद्दल बोलतो तो. हो आबा, आई बाबांबद्दल नव्हते विचारत ते. ए ऐका रे सगळे, आपल्याला काही करून या वाड्यात भजन संध्या ठेवायची आहे. भजन काऊन? अहो आपल्या रघुसाठी. हा भजन 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 पण भजनच का? अरे तेव्हाच तर सगळे लोक एकत्र येतील ना. चालेल मग भजन संध्या ठेवू आपण. चालेल सगळ्यांना चालेल ना? हो हो हो. मी काय म्हणतो तो हा भजन चालेल. चालेल भजन संध्या ठेवू आपण सगळे. तुमचं बरोबर आहे. पण मला असं वाटतं आपण आपल्या रघुसाठी भजन ठेवलं पाहिजे. भजन संध्या ठेवू आपण. हो छान, लागा तयारीला. हा चालेल चला चला. बघितलंस विठ्ठला, कशी लोक आहेत बघितलंस? अरे यांना माझ्याशी काहीच घेणं देणं नाही. एवढ्या दिवसात पहिल्यांदा माझ्यासाठी काहीतरी करताय, तेही स्वतःच्या स्वार्थापोटी. आणखी कुठल्या खालच्या पातळीला जाणार आहेत हे लोक, तुलाच माहिती विठ्ठला. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला. आज वाड्यात भजनाचा कार्यक्रम ठेवला आणि आम्ही सर्वांनी ठरवलंय की तो कार्यक्रम चालू असताना या वाड्याची कागदपत्रे शोधून काढायची. कारण एकदा ती कागदपत्रे आपल्या हातात आली की हा वाडा आपला. आणि राहिली गोष्ट बाकीच्यांची, त्यांना तर मी सहज गंडवू शकतो. पण हे सगळं करायला मला तुझी मदत नाही. मी तुमची मदत करणार नाही. काय गरज आहे आपल्याला याची? आज गरज नाहीये म्हणजे नंतरही गरज पडणार नाही असं नाही. आणि तसंही या वाड्याचा खरा रक्ताचा वारस मीच आहे. हो, आशाताईंचा मुलगा गेला आहे, त्यांचा विचार करा जरा. आणि तुम्हाला अशा वेळी हे सगळं सुचतंय? तुझ्या याच स्वभावामुळे आपण अजूनही पुढे जाऊ शकलो नाहीये. एकाऐवजी 4 दुकाने असती आज आपली. बरं, तुम्हाला जे करायचं ते करा. मी तुम्हाला अजिबात साथ देणार नाहीये. त्याऐवजी मी जाऊन आशाताईला सगळं सांगेन. खबरदार, जर तू आशाताईला काही सांगितलंस तर तुझा आणि माझा संबंध संपला. तुम्हाला जे करायचं ते करा. तुम्ही असं कसं काय म्हणून राहिले? पिक्चर जेवढं सांगितलं तेवढं करायचं. पहिले मला तुम्ही हे सांगा, तुम्हाला हे सगळं सांगितलं कोणी? चैताली वहिनीचा फोन आला होता मला. ते सगळं सोड ग, तू जाऊन त्यांना मदत कर. तुम्हाला परिस्थिती समजून राहिली का? की तुम्हाला बहिणीचा पोरगा गेलाय, तुम्हाला हे सगळं करायला सांगून राहिले? अगं ते त्यांचं त्यांना बघू दे आणि तू आपलं बघ. चालली मोठी सांगायला. अगं थोडं आपल्या पदरात पडतं ते पडू दे ना. का ते पण बघ ना तुला. तुमचं म्हणणं काय? की माझ्या एकुलत्या एक बहिणीसोबत माझं नातं तोडू? हे बघ, तुला ऐकायचं तर ऐक, नाही तर यापुढे माझ्या घरात पाऊल नाही ठेवायचा. हा सुधाकर आला कसा नाही अजून? सुधाकर म्हणजे आमच्या आजोबांचा शिष्य, गावातल्या भजन मंडळाचा प्रमुख. ते 5 वर्षांचे होते जेव्हा आजोबा वारले, पण अजूनही आजोबांनाच गुरु मानतात. हो आबा, तुमचं बरोबर आहे. मी फोन ट्राय करतो, 1 मिनिट. अरे तिकडे जाऊ नकोस, त्यापेक्षा त्यांना फोन लाव. हो आबा, मी पण तेच म्हणालो की. या इकडे बसा. अरे बाळा, भजनाची तयारी झाली वाटते सगळी? हो, तशी तयारी सर्व झालेली आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की ती लोकच नाही आली अजून. आलीच नाही का? बरं, पुन्हा ट्राय कर बरं त्यांना. हो. जामंतराव, आपल्याला तयारीला लागावं लागेल. बायांना आवाज द्या. जामंतराव, आली गे, तयारी करत होतो. ऐका, तर आता आपल्याला ठरवावं लागेल की कोण काय करणार. पण इथे नाही का? त्यांना ऐकूच आहे. अहो त्यांना नाही येत ऐकायला. तरी कानाला खडा लावलेला कधीही बरा. इकडे या.
आलेत सगळे हा ऐका हा एक मिनिट मला बोलवलं का? नाही ते हा बादली हवी आहे. हे त्यांना बोलव. नाही काय मामांना बोलव मामांना. अच्छा मामांना बोलवायचं ना? हा अहो मग जोरात बोला की यांना तसंही काही ऐकू येत नाही. अरे मामाला बोलव. ओरडताय कशाला? मला ऐकू येतं. हो मामा तुम्हाला बोलवत आहे. मला हो काय झालं? हा ऐका तर आता आपल्याला ती फाईल शोधायला सिंगापूरला जायचंय. सिंगापूर? अरे हा फोन ठेव तुझ्याकडे. तुम्ही या, चालू द्या. आता आपल्याला ठरवावं लागेल की कोण कुठे असणार आहे. तुम्ही दोघे आजोबांच्या खोलीत शोधा. चालेल. तू देवघराजवळ शोध. तुम्ही दोघे माईच्या खोलीच्या बाजूला शोधा. तू बेबी ताई वरच्या मजल्यावर शोध आणि मी उरलेल्या जागांवरती शोधतो. हल्ला कोण आहे रे? मारू का तुझ्या ढुंगारला? सगळी तयारी झालेली आहे. भजन मंडळी नाही आली अजून? अरे तेच ना दादा मी कधीपासून फोन ट्राय करतोय पण लागत नाही. अरे बरं सोड, आपण आवरून घेऊया तोपर्यंत. हा ठीक आहे. समजा बरं दादा बोल ना. मला एक सांग, हा तुला आवडतात का रे भजन वगैरे ऐकायला? नाही, रघुला आवडायची. आणि तुला सांगतो, तुझा राघव दादा ना प्रत्येक एकादशीच्या दिवशी सांजेची वेळ झाली की विठ्ठलाच्या देवळात जायचा म्हणजे जायचाच न चुकता. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा मी या वाड्यात यायचो ना तेव्हा मलाही सोबत न्यायचा. भजनाच्या तालावर तर अगदी तल्लीन होऊन नाचायचा. विठ्ठला, मला ना जिवंतपणे प्रश्न पडायचा, आपण जेव्हा मेलेल्या माणसांची आठवण काढतो तेव्हा त्यांना कसं वाटत असेल रे? आता कळतंय, फार छान वाटत असेल. जेव्हा आपल्या नकळत कोणी आपल्या आवडीनिवडी लक्षात ठेवतं ना तेव्हा फार छान वाटतं विठ्ठला, फार छान वाटतं. असो, सहसा एवढा वेळ लागत नाही यांना. अरे हो ना दादा, खूप लेट झालंय. बोला पंढरीनाथ महाराज की जय. अग बाबो, काय ते तेज, काय दिसत्यात आबा. मी तर 101% गॅरंटी देऊन सांगतो, मला बघून आबांच्या एकदम जीवात जीव येत असणार. त्या दिवशी झालं तसं हाय का नाही पाहुणं? नाही राहिलं. आबा ब्लेसिंग द्या. अरे वा, आपल्या गावचे सरपंच भजन पण करतात. मग आबांना सांगा, ॲज अ सरपंच मी समाज कल्याणासाठी आलोय. तशी गावाला धरून माझी एक विजन आहेच. आणि तसं बी जोवर देवाधिकाची जाण असणारा माणूस म्हणजे मी ईश्वराला साथ घालत नाही तोपर्यंत काय देव पावत नाही असं एका थोर माणसानं म्हटलंय. तो पण मीच आहे आणि म्हणून मी आलोय. तुमचं जाऊ द्या, पण मला अजूनही मधुबलाच आवडते. ते जाऊ द्या, सुधाकर कुठे? 0 मिनिटात येतील. हे बघा आलेच. हे विले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. रामकृष्ण हरी राम. अरे नाव काय सांगतोय माहिती आहे मला. अरे हो, ऐकू येत नाही त्यांना. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. नमस्कार बाजी अप्पा. रघु गेल्याचं समजलं, फार वाईट वाटलं. जणू केशव बुवांचंच दुसरं रूप होतं. आज जिथे कुठे असेल फार आनंद होईल त्याला. असो, भजनाची सगळी तयारी झालेली आहे ना? हो हो, सर्व तयारी झालेली आहे. तुम्ही या बसा. आपलीच वाट बघ. रामकृष्ण हरी.
सगळ्यांना बोलव. काकू, आत्या, मावशी, आई, मामा, मामाजी लवकर या. भजन मंडळी आलेली आहे. डुचक्या, माझ्यापेक्षा हळू म्हणायचं. पाठ आहे का तुम्हाला? ए, पेपरवर वर विश्वास ठेवणारा माणूस आहे मी. बेबीताई कुठे? त्या वरच्या मजल्यावर आहेत. हा मग त्यांना बोलवून आणते. कशाला खा असू द्या, आपण खाली शोधू की. ठीक आहे, चालते. चला चला लवकर सुरू करा. यांना जास्तच घाई दिसतेय. असू दे, आपण सुरू करू. बोला जय जय राम कृष्ण हरी. 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 जय राम कृष्ण हरी. जय 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 जय राम कृष्ण हरी. टाळ बोल चिपळीला नाच माझ्या संग. टाळ बोल चिपळीला नाच माझ्या संग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग. अर्थ नाही विवेकाला धूर्त मनी खोड. अर्थ नाही विवेकाला धूर्त मनी खोड. आपलेच वैरी येथे आपलेच चोर. आपलेच वैरी येथे आपलेच चोर. अभंगात रंग टाकतो तूच तो श्रीरंग. अभंगात रंग टाकतो तूच तो श्रीरंग. परिभंग आनंदाचा रंग कसे अंग. आत्मा होई लाही लाही देहा लागे गोर. आपलेच वैरी येथे आपलेच चोर. आपलेच वैरी येथे आपलेच चोर. मानवी देहाचे दुःख काय सांगू देवा. मानवी देहाचे दुःख काय सांगू देवा. स्वतः ताटी साखर सुनी तुपाचाच हेवा. केसऱ्याची कोड नेसुनी श्वान होई थोर. आपलेच वैरी येथे आपलेच चोर. आपलेच वैरी येथे आपलेच चोर. सुधा म्हणे देवाजीच्या रूपी चित्त लाव. सुधा म्हणे देवाजीच्या रूपी चित्त लाव. लालची हो कीर्तनाचा मनी भक्ती भाव. चोरी करुणी हरिनामाची लोभ सारा सोड. आपलेच वैरी येथे आपलेच चोर. आपलेच वैरी येथे आपलेच चोर. आपलेच वैरी येथे आपलेच चोर. विठ्ठल 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 विठ्ठल. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 देवा देखी चोरी करशी जीवाला लागेल आज. देवा देखी चोरी करशी जीवाला लागेल आज. सोन्या कंठी सुरा फिरवशी असा कसा हा माज. सोन्या कंठी सुरा फिरवशी असा कसा हा माज. ज्याची नजर चुकवशी त्याचे चौदिशांवर राज. ज्याची नजर चुकवशी त्याचे चौदिशांवर राज. मुत्सद्दीच्या या दसऱ्याला वाचा बोलतो आज. 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 कुंडली कवरदा हाय विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.
सांगतो काय, त्या दिवशी जामोदराव तोंडारा पटणार होते, बरं झालं मी होतो. तस काय नाही, वेळ कमी होता, फाईल शोधायची होती ना, सापडली असती म्हणजे. ते सोडा, तसं तो वकील बोलला होता, आशा वहिनीच्या सही शिवाय काही झालंच नसतं. होय मदनराव. तुम्ही बायकोला धाकात कसं ठेवता? सुरुवातीपासून ठेवलं की होतं. हा, इथं चुकलो. ऐकलं का रे गावराव? हो हो पप्पा, प्राजू तशी नाहीये. कळल ते. मदनराव, तुम्ही ना खूप नीच, हलकट खरंच आहात असं मला वाटलं होतं. मला पण नाही, चांगले आहात तुम्ही. थोडे कंजूस पण आहात, मनानं दिलदार आहात. हा हो, आता तुम्हाला यांची उद्यापासून वाट नाही पाहावं लागेल ना, टंबरेल घेऊन. कळाल का? घ्या घ्या तुमचा डाव. मागच्या वेळी रघुचा बाप गेला होता तेव्हा आलतो. 13 वर्ष झाली त्या गोष्टीला. आता 4-5 दिवस इथे राहिलो, जायची काही इच्छा होत नाही. सगळे पण मला लेकरासारखेच आहेत. आजोबा, तुमच्यामुळे आम्हाला पण खूप आधार होता हो. नाही नाही, मला नाही खेळायचे पत्ते. यांच्या बहिरेपणामुळे वेगळीच गंमत येते नाही. मग काय ताई, इतके दिवस सोबत होतं तर लई बरं वाटलं. आता काय माहित पुढे या वाड्यात येणं होते की नाही. काऊ न माई आहेत की? कोण आहे रे? मारू का तुझ्या? नको नको, उगाच पाहुण्यांना त्रास. काय ग वैशाली, विजयरावांचा फोन वगैरे आला की नाही? कुठे काय हो, त्याला माझ्यावर भरोसाच बसत नाही. त्याला म्हटलं फाईल भेटली नाही, ऐकायलाच तयार नाही. अहो ताई, काळजी करू नका की तुम्ही, मी सांगते भाऊजीसनी. तुमचं भलतं ऐकते होते. माझं जरा वचकच आहे माणसांवर. माझी किचन मधली सगळी कामं करून झाली. अगं शीतल, किती कामं करतेस, बस जरा. एक ही आहे जिला शांत बसता येत नाही, आणि तू आहेस जिला बिनकामी राहता येत नाही. बस आता. हो हो. अय्या, ते दूध तापायचंच राहिलं, मी तेवढं दूध तापून आले. गेली बाया परत किचन मध्ये. तसं मला एक सांग, मला चैतली बोलली त्या दिवशी फाईल शोधता शोधता तू रडायला लागली होतीस. काय कामाची होती फाईल? त्या फाईल पायी माझ्या नवरा मला घराबाहेर काढायला निघाला होता. वय बाई, त्या फाईल पहिले गोंधळ झाला बघा वाड्यात. तसं ती फाईल सापडली असती तर चांगलंच झालं असतं. हो, मला जर माझा हिस्सा भेटला असता ना, तर मी आरामखुर्ची इथं टाकून दिवसभर इथं आराम केला असता आणि माझ्या हाताखाली 4 बाया लावल्या असत्या. मला जर माझा हिस्सा मिळाला असता ना, तर आमच्या गौरवचं लग्न याच घरात केलं असतं. तू काय केलं असतंस वैशाली? मला जर माझा हिस्सा मिळाला असता ना, मी सारे पैसे माझ्या नवऱ्याला दिले असते. का? ओ, माझ्या चिंगीच्या पुढच्या शिक्षणासाठी हो. बघितलंस विठ्ठला, याच्यात किती खोट आहे. माझी सख्खी आत्या, सख्खी मावशी आमच्याबद्दल असा विचार करते. अरे आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतं की एवढं सगळं होऊनही यांच्या मनात किती मोठा काळोख आहे. अरे देवा, लाईनीला आता जायचं होतं. लाईटी कोणी बंद केल्या? हो नाही आबा, हो लाईन गेली आहे. लाईटी सुरू करा. अरे तन्मय बा, पाहुणे बरं, आपलीच लाईन गेली आहे का सगळ्यांचीच गेली आहे लाईन? हो आलंच मामा, 1 मिनिट. आरामात जा. अरे अगं वैशाली, तुझा हात पकडलाय मी. चल माणसांमध्ये जाऊन बसू. हे माझंच आहे का? हो 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 मम्मी, हो. उठ की मग झिप्प्या. अगं मम्मी, प्राजू आहे ना कॉलवर. अरे माझा गौरव कुमार, उठ. हो मामा, हो पूर्ण गावचीच लाईन गेली आहे. हा का? जाऊ दे, ये बस. अरे लाईटी सुरू कर. हो आबा, हो लाईन गेली आहे. लाईन गेली आहे सांगायचं ना मग. भूत. हो मी आहे. जामवंतराव, या गावात ना लोड शेडिंगचा आधीपासूनच प्रॉब्लेम आहे. तरीच मी म्हणत होतो इतक्या दिवसात लाईट गेली कशी नाही म्हणून. यांच्याकडे तर इन्व्हर्टर नसेल. तशी माझी लय ओळख आहे एमएससीबीत. लावा फोन. आमच्या गावच्या सुतारवाडी. तसं एका अर्थाने चांगलंच तर झालं. इतक्या दिवसापासून एकत्र राहतोय, पण आज पहिल्यांदा सोबत बसण्याचा योग आला. या आधी कधी सोबत बसलो होतो का? भूषणच्या लग्नात. पण अहो, तेव्हा पंक्तीत जरी एकत्र बसले असू ना, मनाने लांबच होतो.
यांचा मानपान नव्हता केला म्हणून कसे रुसून बसले होते आठवतं का? किती मनवलं होतं मी यांना. काही नाही, एकदा ओरडली होती फक्त. तुम्हाला सांगतो जामवंतराव, आमचे काका जेव्हा याच्यावरती चिडायचे ना तेव्हा पण त्यांच्यावरती अशीच ओरडायची. ते पण सगळे लाड पुरवायचे. काय रे मदन, हा पण शाळेत आलं ना की माईंना नुसते आरडर सोडायचा. माई पुरणपोळी बनवून दे, माई आमरसपुरी बनवून दे, माई अमुक आणि माई टमुक. पण माईंनी पण सगळे हट्ट पुरवले याचे. वाव यार, मला एक सांगा ना, हा वाडा आधीपासून असाच होता का? हो, एकदम असंच होतं. तुला आठवतं बेबी ते तुझं आणि जामवंतरावांचं लग्न इथे झालं? काय सजला होता वाडा. मंगल कार्यालयाचे पैसे नव्हते तुमच्याकडे? नाही हो, आमच्या आजोबांची इच्छा होती बेबीताईचं लग्न याच वाड्यात व्हावं. पण माझ्या वडिलांनी काहीच कसर सोडली नव्हती. माझं लग्न ठरलं होतं तेव्हा पहिल्यांदा या वाड्याला नवा रंग चढला होता. आजही तो रंग तसाच आहे. इथे इथे या अंगणात अख्खी पंचक्रोशी भावेल इतका मोठा मांडव घातला होता. तिथे त्या दाराला तोरण लावण्यापासून ते वाड्याच्या सगळ्या सजावटी माझ्या दादानी केल्या होत्या. लग्नाच्या कामात इतका मशगूल झाला होता की 5 दिवस त्याच्या डोळ्याला डोळा लागेना. त्याने तर केलंच हो. लाडाची बहीण जी होती मी त्याची. पण माझी वहिनी, लग्न तर तिने सख्ख्या बहिणीसारखं करून दिलं, पण त्यानंतर माझं बाळणपणही इथेच केलं. जेव्हा मी 2 जीवांची होती, जेव्हा मला त्रास होत होता, तेव्हा ती नेहमी माझ्या सोबत होती. आणि आज जेव्हा तिला माझी गरज आहे, ती एकटी पडलीये, तेव्हा मी तिचा हा वाडाच खायला उठलीये. इतकी कशी चुकू शकते मी देवा? देवाने जरी मला माफ केलं ना, तरी मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. कधीच माफ करू शकणार नाही. तुमच्या लग्नाचं सोडा, आपण गौरवच्या लग्नाबद्दल बोलू. कुठपर्यंत आली तयारी? गौरवच्या लग्नाची तयारी एकदम उत्तम चालू आहे बघा. तसं तुम्हा सगळ्यांना पण निमंत्रण आहे बरं का गौरवच्या लग्नाला. चैताली, तू पण? हो ताई, नक्की येईल मी. ताई, त्या दिवशी माझं जरा चुकलंच बघा. असं ओरडायला नव्हतं पाहिजे मी तुमच्यावर. माफ करा मला. ठीक आहे ग, त्यात थोडीफार चूक माझी पण होती. दीपकराव, तुमचं पोरग पण आता लग्नाच्या वयात आला असेल नाही? नाही हो, वेळ आहे अजून. कॉलेजमध्ये शिकत आहे. अमेरिकेला आहे ना तो आता. अमेरिकेत शिक्षण घ्यायला लय पैसा लागत असेल नाही? लागतात ना. जेव्हा पैसे नव्हते माझ्याकडे, कोणाकोणाकडे नाही गेलो. मित्र, नातेवाईक, कोणीच मदतीला नाही आलं. शेवटी ताईंनाच मदत केली बरं का. आणि आता या चैतालीच्या म्हणण्यावर मी तिचे सर्व उपकार विसरून गेलो. अरे जेव्हा रघु झाला होता ना, तेव्हा गावभर पेढे वाटले होते मी. आणि आता एका फायली पोटी मी त्याच्या सर्व आठवणी पुसून टाकल्या. एवढा स्वार्थी कस काय झालो मी? काही बोला, इथे सगळ्यात जास्त शिकलेली मीच आहे. काय पण काय बोलतेस बेबी ते? तू तर फक्त 12वी शिकलीस. मी तर B.Com केला, B.Com. ए मदन, विसरलास का? 4थी पर्यंत तुझा अभ्यास मीच तर घेतलाय. अगं आपल्या लेकराचा 2चा पाडा गंडवणारी तू काय बोलशील? आणि काका, हो तुम्ही 4थी पर्यंत याच वाड्यात राहायचात का?
अरे लहानपणी शिक्षणासाठी बाबांनी इथेच पाठवलं होतं मला. याच वाड्यात राहिलोय मी. इथूनच शाळेत जायचो, याच अंगणात खेळायचो. जेवणाचं ताट घेऊन माझ्या मागे मागे फिरायची माझी बाई. आणि आज यांच्याच तोंडाचा घास हिसकायला निघालोय मी. इतका कसा चुकू शकतो मी? इतका कसा चुकू शकतो? लई येळचे शांत बसले हाय. तुम्हाला माझ्या लहानपणीच्या गोष्टी सांगतो. माझा बा आम्हा तिघाय भावांना रानात फिरायला घेऊन जायचं. आम्ही तिथं दगड मारून कैऱ्या तोडायचो आणि दुपारचा पेच झाला की आमचा बा कैरी कापून त्याच्यावर तिखट मीठ लावून आम्हाला खाऊ घालायचं. हालाकीची परिस्थिती होती, पण माझ्या बाना एक एक पै जमा करून हा वाळा बांधला होता. माझ्या आईनं या वाळ्याला सुंदर सारवण दिली होती. अहो आबा, अहो तुम्ही तिकडे वर काय पाहताय? वर हा तो तारा दिसतोय. हा 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 तू माझा बा आहे. अहो आबा, हो म्हणजे सगळी वर जाणारी लोक तारा होत असतात का? हो जवळची होतात. म्हणजे आपला रघु पण असेल का? हो विठ्ठला, तू पण तेच ऐकलं का जे मी ऐकतोय? नाही नाही, हे खरं नाहीये. हे खोटे बोलताय ना? अरे ढोंग आहे हे. मी चांगलंच ओळखतोय या लोकांना. हे लोक अशी नाही आहेत. तुला माहितीये, जेव्हा आम्हाला गरज होती ना तेव्हा तेव्हा यांच्यापैकी कोणीच आलं नाही रे. माझे आबा गेले, बाबा गेले, शिक्षण सोडून मला शेती करावं लागली, तेव्हा तेव्हा याच्यापैकी कोणीच आलं नाही रे. अरे हे आता चांगली बोलतायत एकमेकांपुढे, उद्या पाठ फिरवली ना परत एकमेकांच्या चुगल्या करत बसतील. हे लोक अशी आहेत. मी चांगलंच ओळखतो त्यांना. महामतलबी लोक आहेत ही. एवढं सगळं करून आता या लोकांना पश्चाताप होतोय. आता नाही, माझा यांच्यावर विश्वास नाही. मी जिवंत असताना ही लोक माझी कधीच नव्हती आणि आता मेल्यावर मी यांना माझं होऊ देणार नाही. कधीच होऊ देणार नाही. कधीच होऊ देणार नाही. कठीण आहे. आता रघु गेला तर आशाताई आणि माईंची काळजी कोण घेणार? बरोबर आहे हो तुमचं. आशा काकू आणि माईंनी नेहमी मला पोटच्या पोराप्रमाणे वागवलं. त्यांची अशी परिस्थिती बघवत नाही हो मला. खरं तर त्यांना सोबत घेऊन जाण्याचाच विचार होता, पण माईंच्या आजारपणामुळे ते काही शक्य नाही. अधनमधनं भेटायला मात्र नक्की येत जाईल. हो हो अगदी बरोबर आहे दादाचं. आम्ही सगळेच येत जाऊ ना भेटायला. छान छान. आणि तसे गावातले लोक आहेतच मदतीला. आणि कदमघरांचे सगळ्यांसोबत चांगले संबंध आहेत. एका हाकेवर कोणीही धावत येईल. काकू, गो काकू, लेची वाट बघतोय. कावळो शिवलो माय. अरे बन्या, वैसा नहीं रे. उनको बुलाने की एक तरकीब रहती है. मैं तुझे बताता. रोहन, आया मैं. झाले बाय 10 दिवस. आता घरी जाऊ सगळी साफसफाई मलाच करावं लागल. ते काय आहे ना, घरचे काम पण मलाच करायला लागतात. ओ, तुम्हाला मदत वगैरे लागली तर येईल ना मी अधून मधून. आणि मला पण माझ्या घरी गेलं मॅचिंगीसाठी खायला करायला लागेल ना. इतके दिवस झाले तुला मॅचचं खाल्लं नाही. अगे आवडती का नाही आजच्या वेळात? हो, आले आले. मग दीपकराव, आता कधी भेट? गौरवच्या लग्नात भेटू की. आता तरी ठाऊकी फोन. हो सरका सरका. हे घ्या जामवंतराव. मला सांगा, तुम्ही तुमचं पाकिट घेतलं? हा आहे. कंगवा घेतला होता. टॉवेल? अरे हा, तुम्ही सगळं घेतलं का? हा मी घेतलं सगळं. हा. तुला तुझा ब्रश घेतला कसा? होय घेतला. बरं चल. मम्मी, मी चार्जर विसरूनच गेलो. मी चार्जर आणतो. पण भलतंच असतं. मी काय म्हणतो, आपण जायच्या आधी ताईंना सांगून जाऊया. चल. ताई,
मी काय म्हणतो आम्ही निघतो आता. वहिनी, आमची पण संध्याकाळी 6ची गाडी. आम्ही पण चाललो. ताई, एवढ्या 10 दिवसात काय चूक भूल झाली असेल तर माफ करा. ताई, मला काहीतरी सांगायचं होतं. काय? रघुचं दुःख विसरून आम्ही वाडा हडपायला निघालो होतो. होय, ठाऊक आहे मला. बहिणी, आम्ही खूप मोठी चूक केली आणि याचा आम्हाला पश्चातापही आहे. पण आता आमचे डोळे उघडलेत. पैशांपेक्षा नाती महत्वाची हे कळून चुकलंय आम्हाला. मला माफ कर ग ताई. लहानपणी मी काही छोटीशी पण चूक केली तर तू माझ्या थोबाडीत मारायची का? आणि आता एवढी मोठे पाप करायला निघालो होतो, आता का नाही मारत ग? वहिनी, तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीची गरज पडली तर आम्ही सगळे आहोत. तुमचा मुलगा जरी गेला असेल ना तरी तुमचं कुटुंब जिवंत आहे. गो काकू, शिवलं का हो? विठ्ठला, मला ना कॅन्सर झाला होता. नाही, गैरसमज झाला होता. आणि गैरसमज हा कॅन्सर सारखाच असतो. त्याच्याकडे वेळेस लक्ष नाही दिलं ना की तो वाढत जातो. माझ्यासोबत पण काहीच असंच झालं असेल. मी ना लहानपणापासून या लोकांची एक छवी घेऊन जगत होतो. त्याचनुसार त्यांच्याशी बोलायचो, वागायचो. पण त्यांचं हे रूप मला कधी दिसलंच नाही रे. वयाच्या 25 वर्षात मला हा माणूस कधी कळलाच नाही जो मेल्यानंतर या 10 दिवसात कळला. विठ्ठला, हे सगळं तू करत होता ना. त्या दिवशी ऐनवेळी त्या वकिलाला तू आणलं होतं ना. ती फाईल तू लपवली होती ना. हे सगळं तू माझ्यासाठी करत होता ना. हे सगळं तू मला हे समजवण्यासाठी करत होता ना की ईश्वरत्व हे चूक न करण्यात नाही आहे. ती केलेली चूक स्वीकार करून ती सुधारवण्यात आहे. आता मला कळालंय विठ्ठला. मला कळालंय की या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे तूच आहे. आणि आता मला तुझ्यासोबत यायचं नाहीये. मला इथेच राहायचंय. विठ्ठला, मला इथे राहू दे ना विठ्ठल. मी तुझ्या पाया पडतोय. मला इथेच राहू दे विठ्ठल. मला नाही जायचं या लोकांना सोडून. मला इथेच राहायचंय. हे लोक घेतील माझी काळजी घेतील. माझ्या आईची काळजी घेतील. माझ्या बाईची काळजी घेतील. मला इथेच राहू दे विठ्ठल. मी जिवंत असताना हा वाडाच माझी पंढरी होता. मी मेल्यावरती सुद्धा यालाच वैकुंठ होऊ देणार आहे. विठ्ठला, मला नको नेऊ राहायचो. मला या लोकांसोबत राहू दे ना विठ्ठला. विठ्ठला, मला राहू दे. विठ्ठला, मला राहू दे ना विठ्ठला. ओम शांती हे विठ्ठला माय बाबा. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊली मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केलीस तू आई. लेकरांची सेवा केलीस तू आई. लेकरांची सेवा केलीस तू आई. कस पांग फेडू कस होऊ तराई.